झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असणाऱ्या टेरव गावामध्ये असणारं भवानी मातेचं मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल। सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या या मंदिरात नवदुर्गांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या पद्धतीचं हे महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर टेरव हे गाव आहे। या गावाच्या कुशीत भवानी वाघजाई देवीचं मंदिर वसलेलं आहे। सुमारे 350 वर्षांपूर्वी या ठिकाणी देवीचं अगदी लहान मंदिर होतं। त्यानंतर 1839 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। कालांतरानं तरुण मंडळींच्या पुढाकारानं 2011 मध्येही मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। या मंदिरात भवानी मातेची सुमारे 8.5 फूट उंचीची आणि तितक्याच उंचीची वाघजाई देवीची प्रसन्न मूर्ती आहे। तसंच नवदुर्गांचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। ही भवानी मूर्ती आहे ती 8.5 फूट उंचीची आहे आणि ती ह्याच्यातून कर्नाटकातून उडुपीतून बनवून आणलेली आहे। जे कारागीर आहे शोनाय म्हणून। त्याच्यानंतर वाघजाईची मूर्ती आहे, महालक्ष्मी आहे, केदार आहे, भैरी आहे, कालिका माता आहे, नवदुर्गा आहेत, गणपती आहे, शंकराची मूर्ती आहे। हे सर्व मूर्त्या कर्नाटकातून उडुपीतून आलेल्या आहेत। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर सर्वांचंच लक्ष वेधून घेतं। सुमारे 17 एकर इतका मंदिराचा मोठा परिसर असून सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची प्रचिती आहे। त्यामुळे विविध उत्सवांसह रोजच शेकडो भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात। चैत्र पौर्णिमा सगळ्यात मोठा उत्सव असतो। चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती त्या दिवशी आपल्या गावामध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार भाविक या ठिकाणी येतात। 3 गावच्या इथे पालख्या येतात या देवीच्या भेटीसाठी। कारण ही देवी टेलवगावची जी भवानी माता आहे, ह्या 3 बहिणी, एक कामते गाव, चिचगडी गाव आणि टेलवगाव, या 3 बहिणीपैकी मोठी बहीण आहे। आणि ही भवानी माता आहे ती आपली सीमा ओलांडत नाही, आपल्या सीमेच्या बाहेर जात नाही। त्यामुळे त्या दोन्ही बहिणी या देवीच्या भेटीला चैत्र पौर्णिमेशी संध्याकाळी येतात। सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आलंय। त्यामुळे या मंदिराला पर्यटनातही एक वेगळा दर्जा प्राप्त झालाय। झी 24 ताससाठी रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।